विनय सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार. लोकांना सांगू इच्छितो की आता सध्या पावसाळा आहे. पाऊस जरी तुरळक झालेला असला तरी जमिनीमध्ये गरमी असल्याने साप शक्यतो बाहेर येण्याचे चान्सेस असतात. शेतीच्या कामाला लोक लागलेले आहेत, त्याच्यामुळे शेतामध्ये पण सर्पदंश होण्याचे चान्सेस असतात. अशा वेळेस जर सर्पदंश आपल्या पेशंटला झाला तर त्यांनी त्वरित वेळ न दवडवता आपल्या नजीकच्या सरकारी रुग्णालयामध्ये धाव घेऊन लगेच त्या डॉक्टरांना भेटून आपल्यावरती ट्रीटमेंट सुरू करायची आहे. शक्यतो आपल्याकडचे साप हे दोन प्रकारचे असतात. एक पॉयझनस साप असतो आणि एक नॉन पॉयझनस. तर पॉयझनस जर असेल तर तो आपल्या शरीराच्या दोन प्रकारच्या सिस्टीमवरती त्याचा घात करतो. त्याच्यामध्ये एक रक्ताची सिस्टीम असते आणि एक श्वसनाची सिस्टीम असते. तर आपण आपल्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये म्हणजे सर्व ग्रामीण रुग्णालय असतील किंवा उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा महिला रुग्णालय असतील, त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचा साप चावलेला आहे हे रक्ताच्या तपासणीअंती आपण निश्चित करत असतो. आणि जे पेशंटला सिम्पटम्स येतील, म्हणजे जे पेशंट आपल्याला सांगेल की असा असा त्रास होतोय, त्याच्यावरती आपल्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये 13,470 असे मुबलक प्रमाणाचे अँटी स्नेक वेनम ही औषधी उपलब्ध आहे. जर एखाद्याला आपल्या रक्ताच्या सिस्टीमवरती ॲक्ट करणारा साप चावला तर त्याच्यासाठी आपण FFP देतो. रक्त गोठण्याची क्रिया कशी करता येईल त्याचे पण इंजेक्शन आपल्याकडे आहे. आणि न्यूरोजेनिक टाईपचा जर साप आपल्याला चावला तर त्याच्यामध्ये आपली पापणी लवते, श्वासन क्रियेसाठी आपल्याला त्रास होतो, धाप लागते. अशा वेळेस आपल्याकडे जिल्हा रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरची उपलब्धता पण आहे. आणि जर पेशंट अत्यवस्थ झाला तर आपलं 102 व 108 कार्यरत असल्याने आपण त्याच्या थ्रू ग्रामीण रुग्णालय असो, उपजिल्हा रुग्णालय असो, येथून आपण जिल्हा रुग्णालय येथे पेशंटला संदर्भित करतो. आता साप चावलेला असेल तर तिथे क्षणाचाही विलंब न करता जिथे साप चावलेला आहे त्याच्या वरच्या भागामध्ये आपण रुमाल असेल, दोरी असेल किंवा ओढणी असेल त्याच्याने घट्ट बांधायचं आहे आणि त्वरित रुग्णालय गाठायचं आहे. आपल्याकडे जर ब्लेड असेल, चाकू असेल तर जिथे सापाने सर्पदंश केलेला आहे तिथे थोडीशी चीर मारून आपलं रक्त थोडं बाहेर कसं जाईल ह्या गोष्टीकडे बघून, जेणेकरून ते विष आपल्या अंगामध्ये भिडणार नाहीये. आणि पहिलं मी विनंती अशी करेन की साप चावल्यानंतर कुणीही घाबरू नका. घाबरल्यानंतर काय होते, श्वसनाची क्रिया वाढते, रक्तदाब वाढतो आणि ते जे विष आहे ते जे नॉर्मल पद्धतीने शरीरात भिनलं पाहिजे ते जास्त प्रमाणात भिनतं. म्हणून कोणीही साप चावल्यावर घाबरू नका, प्रसंगावधान राखायचं आहे. ते गाठ मारल्यानंतर त्वरित दवाखान्यामध्ये आपल्याला जायचं आहे. असं आहे की मागील महिन्यापासून बऱ्यापैकी साप चावलेले रुग्ण आपल्याकडे येत आहेत आणि आपण प्रत्येक रुग्णावरती अगदी योग्यरित्या आपण उपचार करीत आहोत.